अविमुक्तेश्वरानंद हे शंकराचार्य आहे म्हणतात। हे महाशय म्हणतात की भारतात पुन्हा राजेशाही हवी, तर शंकराचार्य महोदय राजा कोण बनेल तेही सांगून द्या, कारण तुम्ही तर राजा बनू शकत नाही, कारण तुम्ही ब्राह्मण आहात। राहुल गांधीही बनू शकत नाहीत, कारण ते सुद्धा ब्राह्मणच आहेत। नरेंद्र मोदी सुद्धा बनू शकत नाहीत, कारण ते ओबीसी आहेत। कारण तुमची मनुवादी विचारसरणी परंपरा तर म्हणते की क्षत्रियच राजा बनू शकते। मात्र हा तुमचा प्रश्नच नाही, तुम्हाला राजा कोण होईल याचं घेणं देणंच नाही। तुम्हाला फक्त एकाच गोष्टीचं घेणं देणं आहे की तुमचे देवधर्माच्या नावावर धंदे चांगले चालले पाहिजे, कारण हल्ली संविधानामुळे लोकशाहीमुळे राजेशाहीच्या वेळी जसे तुमचे धंदे चालत होते तसे चालत नाहीत। एक गोष्ट डोक्यात फिट करा शंकराचार्य महोदय, भारताच्या संविधानामुळे, भारतात असलेल्या लोकशाहीमुळे या भारतातील प्रत्येक नागरिक राजा आहे। आता तुमचा धंदा चांगला चालावा म्हणून आम्ही आमचं तर राज्य पण सोडू शकत नाही ना। तुम्ही तुमचा धंदा बदलवा, जाती धर्माचा धंदा करणं आता तरी बंद करा। सध्या तरी तुम्ही शंकराचार्य पदावर कसे आले, त्या पदावर कसे टिकाल, न्यायालयात या बाबतीत चालू असलेली केस तुम्हाला कशी जिंकता येईल याकडे थोडे लक्ष द्या। भारताच्या लोकशाहीच्या, भारताच्या संविधानाच्या, भारताच्या लोकतंत्राच्या नादी लागू नका। आणि तर आम्ही जर तुमच्या नादी लागलो तर काही मूर्ख म्हणतात की आम्ही हिंदू धर्मालाच विरोध करतो, आम्ही बीजेपीच्या विरोधात बोललो तरी म्हणतात हिंदू धर्माच्याच विरोधात बोलतो, आम्ही आरएसएसच्या विरोधात बोललो तरी आम्हाला हिंदू विरोधी म्हणतात। तर त्या सर्वांना सुद्धा सांगतो की आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू नाही, बीजेपी म्हणजे संपूर्ण हिंदू नाही। आणि अशा प्रकारचे हे शंकराचार्य जे बोलतात, असे हे शंकराचार्य म्हणजे सुद्धा संपूर्ण हिंदू नाही।